राकेश या स्पर्धेचा अंतिम दिवस पहिली क्वार्टर फायनल एका बाजूला असेल विक्रांत जो मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला असेल जय मल्हार संघ या दोन संघादरम्यानची विक्रांत चषक 2026 सुवर्ण पर्व पाचवे पहिली क्वार्टर फायनल आपण पाहतोय मैदानाकडे पहिली सलामी जोडी मैदानामध्ये पंचांचा इशारा येतोय सामन्याला होते सुरुवात गोलंदाजी मार्कवर आहे सचिन आणि समोर आव्हान असेल भावेश जोरे याचं तो विक्रांत संघाचा संघ नायक आहे नॉन स्ट्राईकला आहे अरफात 4 षटकांचा सामना असेल पहिला चेंडू आणि भिरकावून दिला चेंडूला पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना पहिल्या चेंडूवर 4 धावा आपले इरादे स्पष्ट करतो का विक्रांत संघ का जय मल्हार संघ देखील अशाच प्रकारची सुरुवात करेल का 4 षटकांचा सामना 1 षटक पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेतोय का फलंदाज पहिल्या चेंडूचा समाचार निश्चित घेतलाय दुसरा षटक मार्गस्थ होतोय सचिन गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू बोलाकोल मध्ये बांधण्याच्या धावचित होण्याची संभावना लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आता स्ट्राईकवर असेल डावखुरा फलंदाज अरफात गोलंदाजी मार्कवर आहे सचिन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अतिशय चांगला चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षकापासून भरपूर दूर राहिला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार चेंडूने वेग घेतलाय पायाने अडवण्याचा प्रयत्न अपेक्षी ठरलाय चेंडू सरळ निघून गेला 4 धावेसाठी या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर लागतायत 9 धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज फिरून मारलाय विरकाव दिला चेंडूला या 4 धावा 13 धावा धावफलकावर लागलेत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढे मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल परतावा लागेल एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार परतावा लागेल एक मोठी विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये होत्या जे मल्हार संघ ती विकेट मात्र मिळते त्यांना एक सफलता निश्चित मिळाली सचिनला परतावा लागेल आरपातला नवीन फलंदाज जातो विजय पार्टे
एक सफलता निश्चित मिळाले. गोलंदाजाला नवीन फलंदाजाला विजय पार्टे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू. षटक गोष्टी झाले. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या दफलकावर लागल्या 14 धावा. 14 धावा दफलकावर आहेत. विक्रांत चषक 2026 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पॉवर्ड बाय दिशा क्लासेस. 14 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर मंगेश आणि समोर आव्हान असेल विजय पार्टी याचं. चांगला चेंडू समोर 4 पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू प्रसून येणार. चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. असे चांगला चेंडू. 20 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही धोक्याची घंटा होणार का? पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आणि विकेट. विजयला परतावं लागेल. जल्लोष साजरा करतो जय मल्हार संघ. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. विजयला देखील वाटलं नव्हतं अशा प्रकारची विकेट जाऊ शकते, परंतु क्रिकेट आहे अनिश्चित रेखा असून भरलेला खेळ, ज्याची भविष्यवाणी केली जात नाही. चपलून खेळण्याच्या नादामध्ये विजयला मात्र परतावं लागले. नवीन फलंदाज जातो जीत रोजारियो. दुसऱ्या षटकामध्ये मंगेशला मात्र एक सफलता मिळाली. संघाचा संघनायक गोलंदाजी मार्गवर आहे मंगेश. पहिल्या षटकामध्ये सचिनला देखील एक सफलता मिळाली. अरफात सारख्या फलंदाजाला देखील त्यांनी मैदानाबाहेर पाठवलाय, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी मंगेश देखील करतोय. नवीन फलंदाज जातोय जीत रोजारियो. 2 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत. धावसंख्या धावफलकावर तिथे स्थिरावले 18 धावा. करण्याचा प्रयत्न आणि विकेट. यष्टांचा वेध. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी. पहिल्या चेंडूचा रिव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न करत होता जीत रोजारियो. फलंदाजाला चेंडू समजला नाही. सरळ यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. 0 बाद होऊन परततोय तो जीत. नवीन फलंदाज जातोय ऋषिकेश जोरे.
नवीन फलंदाज जातोय ऋषिकेश, दोन बंधू नॉस्टा केनला ज्येष्ठ बंधू आणि स्ट्राईक घेत आहेत ते छोटे बंधू ऋषिकेश जोरे. दुसरी सफलता मिळाली मंगेशला. 3 विकेट तंबूच्या आश्रयाला आहेत. लाईन अँड लेंथ पासून बरसटला गेला गोलंदाज. व्हाईट बॉल येतोय. एकूण धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करावी लागेल मंगेशला. या अगोदरची दोन चेंडू त्याप्रमाणे फेकले त्याप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल मंगेशला. आणि पुन्हा एकदा पंच फिरतायत. व्हाईट बॉल. काही अंशी मंगेश स्वतः तर खुश नाही ना, कारण की 2 विकेट मला मिळाल्यात, पण तू षटकातल्या काहीशा चेंडूंचा खेळ अजून फाकी आहे मंगेश, आणि त्यासाठी तुला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की सलग 2 चेंडू वाईट पडलेत. महत्वपूर्ण विकेट जरी मैदानाबाहेर गेले असेल तरी मधल्या फळीतला विक्रांतचा एखादा खेळाडू खेळपट्टीवर थांबू शकतो. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क झाला. निधाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने सरळ वळण घेतलं. षटक घोषित. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय किरण, आणि समोर आव्हान असेल भावेश जोरे याचं. सकाळच्या क्षेत्रामध्ये गुणलेखक सर खेळपट्टी काही चेंडू उसळी घेतात तर काही चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतायत, आणि फलंदाजाला मात्र जो इरादा केलाय त्याचा सामना करता येत नाहीये. खेळपट्टी बनवण्यासाठी आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. उलटा चेंडू आणि फेकून दिलाय चेंडूला. बराच उशीर शांत असलेला भावेश जोरे मात्र वर असतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या. चौकार आहे. यस. चोवीस धावा धावफलकावर. चोवीस धावा धावफलकावर आहेत. पंच फिरतायत. व्हाईट बॉल. एक आव्हान धाव धावफलकावर लागते. गोलंदाज तयार.
चांगला चेंडू समोर फक्त टॅप केला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार, धोक्याची घंटा आणि विकेट. परतावा लागेल. बावीसला देखील परतावा लागेल. नवीन फलंदाज जातोय अनिकेत. चला पंच ऑन करा, त्यांना फार वेळ येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. स्थिर लागले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? ही धोक्याची घंटा होणार का? पण फेकी चुकते आणि किती धावा येणार? अजूनही चेंडू उचलला नाहीये. चार धावा. नाही म्हटलं तर सैराट चित्रपटामध्ये आर्ची आणि परशा जेवढे पळाले होते त्या पलीकडे जाऊन हा प्रवास होता. फक्त तो प्रवास होता मुंबई टू हैदराबाद, आणि हा प्रवास आहे माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलावरची खेळपट्टी. चार धावा पळाले तरी सुद्धा संघ सहकारी बाहेरून म्हणतात अजून 2 पळायला हवं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू, परंतु पंच फिरतात. वाईट बॉल, अवांतर धाव दाखल कावायला इथे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलतो चेंडू आणि त्याचा समाचार. पण तू क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावे समाधान. काही अंशी पाडलं ना तर गुणलेखक सर जय मल्हार संघ अगदी चेंडूवर तुटून पडतोय. या अगोदर त्या चेंडू दरम्यान थोडीशी पळापळ झाली, पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलंय. कारण विक्रांत संख्या बलाढ्य संघाला धावापासून रोखण्याचं काम निश्चित करतोय तो जय मल्हार संघ. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. या 4 धावेने धाव संख्या षटक घोषित झाले. 36 धावा धाव फलकावर.
चौथं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्गवर किशोर. चांगला चेंडू, बॅटची हलकीशी कडा आहे, क्षेत्ररक्षक आहे गली पॉइंट मध्ये. सदतीस धावा धावफलकावा लागल्यात. एकाच धावे समाधान. चांगला चेंडू, धाव चेंडूची सांगता होते. अनिकेत देखील विचार करू राहिला. चांगला चेंडू, सलग दुसरा चेंडू उभा केलाय. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाला हल्ला चढवायला लागतो, पण तो किशोर अगदी चांगली गोलंदाजी करतोय. सलग 2 चेंडू अनिकेतला उभा केलाय त्याने. चेंडू हवेत, फटका फसतोय का? क्षेत्ररक्षक आहे आणि परत यावं लागेल, फिरतावं लागेल. विकेट जाते. नवीन फलंदाज जातोय रवींद्र कुंभार उर्फ पिंक्या. चांगला चेंडू, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या दिशेने. चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही धोक्याची घंटा होणार का? आणि हा तिसरी धाव. पण त्याच दरम्यान 2 धावा निश्चित पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावा लागल्यात. चाळीस धावा धावफलकावा लागल्यात. येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील त्या 41. नेक्स्ट मॅच असेल प्रमोद 11 बांडे बॉयज बी विरुद्ध SP 11.
सुस्वागतम सुस्वागतम आलेले सर्व क्रिकेट रसिकांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो, वेलकम करतो. खरं जे यूट्यूबच्या माध्यमातून जे घर बसल्या देखील पाहतात त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. विक्रांत क्रिकेट चषक 2026 मध्ये जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामधली दुसरी इनिंग मात्र या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी जो विक्रांत संघाने ही सिरीज जी भरवल्या गेले तो विक्रांत संघ देखील तुम्हाला मैदानामध्ये खेळताना दिसतोय. त्यांच्यासोबत खेळताना दिसतोय तुम्हाला जय मल्हार संघ, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पोहोचल्या गेले ती 40 आणि विजयासाठी धाव पाहिजे ते टोटल 41. विक्रांत युवक मंडळाचे अध्यक्ष विजेंद्र देशमुख इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मध्ये जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजीच्या मार्गावरती असेल विक्रांत संघाचा सर्वात भरोशाचा गोलंदाज ज्याला डेल स्टेनची उपमा दिल्या गेले तो गोलंदाज जीत रोझारियो मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर आव्हान असेल फलंदाज डावकुरा फलंदाज विवेक आणि त्याच्यासोबत असेल एक युवा खेळाडू, म्हणजे युवा खेळाडूंचा दोन भरणा आहेत या संघामध्ये जय मल्हार संघामध्ये. सचिन मात्र पाहताय एक चांगली जोडी मात्र मैदानामध्ये सलामीची उतरल्या गेले जय मल्हार संघाची. पंचांच्या भूमिकेत पाहू शकता तुम्ही आजच्या दिवसात अनेक चांगले पंच मात्र या मैदानामध्ये तुम्हाला दिसतील. बघा मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय उमेश लोखंडे, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पाहताय विशाल परब, एक अनुभवी पंच. मॅच कोणाची बी असो परंतु विशाल परब तुम्हाला मैदानामध्ये पंचगिरीच्या भूमिकेत नेहमीच दिसणार. चला जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे मॅच एक चांगले मॅच मात्र इथे चालवे करायचे आहेत. 41 धावा 24 चेंडू मध्ये मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्गावरती वेगवान गोलंदाज सर्वात मात्रा मधला ज्याला मात्राने एक्सप्रेस म्हटलं जातं. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. यावेळेस थोडासा खराब चेंडू मात्र इथे बघायला भेटतो. पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित. इथे मात्र वाईटच्या रूपाने धावसंख्येचं खातं खोललं गेलंय. कुठेशी तरी लेन आणि लेन पकडावी लागेल कारण धावा मात्र करायच्या त्या 41 आणि पहिला मात्र वाईट टाकला गेला गोलंदाज जीत ह्याचं. मी मागाशीच सांगितलं मात्र एक्सप्रेस म्हणून हा ओळखणारा गोलंदाज आहे. खरं आपल्या वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला गेला होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने फक्त पुश केलाय. एक धाव मात्र घेतले जाते. गलीच्या दिशेने खेळलेला फटका होता. एक धाव मात्र एके धावेने आपलं स्वतःचं खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय सचिन. बघा पण एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते. tenniscricket.in ची टीम आपल्याशी सगळे जोडले गेले. याचा तिसरा दिवस आहे. खरं का तुमच्या डोळ्यांना देखील त्रास नाही हो असं मात्र लाईव्ह त्यांच्या माध्यमातून इथे दाखवलं जातं. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मध्ये यावेळेस एक वेगवान चेंडू टाकलाय परंतु पंच आमच्याकडे फिरतायत सांगतायत वाईट चेंडू. वाईटच्या रूपाने मात्र एक धाव मात्र वाढले जाते ती 3 वरती. बघा स्कोरच्या भूमिका बजावण्यासाठी काल देखील आमच्या संगती जोडले गेले होते परेश ढेबे, आज देखील जोडल्या गेलेत. पहिले षटक चालू असताना धावसंख्या मात्र होते ती 3. चेंडू मात्र एक टाकला गेला. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र घेतली जाते. एक धाबीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. एक चांगला फटका विवेकच्या बाहेरून आपल्याला बघायला भेटला होता. युवा खेळाडू आहे, नक्कीच एक मोठा खेळाडू तयार होऊ शकतो या मैदानावरती. विवेक सारखा एक डावकुरा खेळाडू आहे आणि खरं युवा खेळाडू मात्र एक चांगलं खेळ दाखवू शकतात या मैदानामध्ये. काल जर आपण परवा पाहिलं 40+ मात्र एक चांगला संघ खेळत होता मैदानामध्ये. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूला पुल केला. क्षेत्ररक्षक आहे अरफात, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र विकेटचं पतन होते. पहिली विकेट, पहिल्या विकेटचा हादरा, पहिल्या विकेटचा पाय उतार मात्र होतोय जय मल्हार संघाचा. शॉर्ट चेंडू होता, बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. विकेटचं पतन होतोय मात्र. धावसंख्या तिथेच थांबले गेले तब्बल 4 वरती.
बांडा बॉईज बी संघ आणि एसपीएल संघ दोघांनी नाणेफेकीसाठी मध्ये यायचे टॉस बॉक्स मध्ये. सवया मॅचच्या दिशेने यावेळेस गलीमध्ये फक्त पुश केलाय ते मात्र एक धाव मात्र घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5. स्ट्राईकला आता असेल एक डावकर फलंदाज वैयक्तिक एक धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेस चांगला फटका 20 सेट मध्ये घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून थांबला. चेंडू जातोय 4 धावेसाठी. एक चांगला कार्पेट लेवलचा फटका 20 सेट मध्ये घेतलेला जे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये घेतलेला फटका आहे. अप्रतिम नेत्रदीपक फटका मात्र बघायला भेटतोय विवेकच्या बॅट मधून. मी मगाशी सांगितलं की हा खेळाडू पुढे जाऊन एक मोठा खेळाडू घडू शकतो कारण एक चांगली टेक्निक मात्र फलंदाजीची आज दिसते. धावसंख्या पोहोचले गेले ती 9 वरती. यावेळेस एक वेगावरती स्वार होणारा चेंडू मात्र इथं टाकला गेला. पंच सांगताय षटक घोषित झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेली ती 9 वरती. करायच्या टोटल मला आता वाटतं 18 चेंडू मध्ये 32 धावा. 18 चेंडू 32 धावा. सरासरी जर पाहिली तर मात्र 11च्या सरासरी जर धावा केल्या तर मात्र धावा या पूर्ण होऊ शकतात. परंतु या 18 चेंडू मध्ये 32 धावा कोणता फलंदाज करणार का मात्र विक्रांत संघ गोलंदाजीवरती आपला दबाव कायम ठेवणार कारण विक्रांत संघाकडे गोलंदाजीचा भरणा खूप सुंदर आहे. अरफात आहे त्याच्यानंतर आकाश देखील आहे आणि बाळा देशमुख देखील आहे. म्हणजे हे 3 गोलंदाज अजून देखील अप्रतिम आहेत परंतु इकडे देखील तेवढे चांगले फलंदाज असतील. मंगेश असेल विवेक असेल त्याच्यानंतर राजा असेल हे चांगले जे मल्हार संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत की या धावा पूर्ण करू शकतात. म्हणजे दोन्ही संघ तेवढे तुल्यबल संघ आहेत परंतु गोलंदाजीच्या मार्गावरती एक सर्वात उत्कृष्ट गोलंदाज विक्रांत संघाचा मोठा ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखला जाणारा अरफात मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. यावेळेस मात्र एक चांगला फटका मात्र इथे बघायला भेटतोय. एक धाव मात्र येते. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. स्ट्राईकला असेल विवेक ज्याच्या बॅटतून मगाशी एक चौकार पाहिला 20 सेट मध्ये एक नेत्रदीपक फटका तो विवेक मात्र स्ट्राईकला असेल गोलंदाजीच्या मार्गावरती अरफात. परंतु आता अरफातचा सामना कसा करणार विवेक फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय. खराब चेंडूवरती फुल टोल वसूल करतोय विवेक. येतोय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. अप्रतिम फटका. परेश मी मागाशी सांगितलं हा खेळाडू खूप सुंदर खेळाडू आहे. बॅटिंगवरती बॉल घेण्याचं काम प्रत्येक चेंडूवरती हा करतोय. जर पाहिलं तर हा एकदम खराब चेंडू होता आणि खराब चेंडूला फेकून दिलं सरळ त्याने 7 धावेसाठी. अप्रतिम फटका मात्र विवेकच्या बॅटतून बघायला भेटलाय. धावसंख्या सरळ पोहोचते ती 16 वरती
आतापर्यंत 2 चेंडू टाकल्या गेले त्याने 2 चेंडू मध्ये धावा मात्र केल्या गेल्या त्या 7. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल अरबाजला, कारण कायसा लय मध्ये दिसतोय, फॉर्म मध्ये दिसतोय तो विवेक. आतापर्यंत 11 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू होता, एक चांगला चेंडू मात्र इथे डॉट पडतोय. धावसंख्या तिथेच थांबते 16 या आकड्यापर्यंत. यावेळेस सलग दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव पडतोय. अरफातने सांगितलं मला एक षटकार मारला असेल, परंतु मी देखील तेवढंच कमबॅक करण्याची ताकद आहे माझ्याकडे, आणि खरेखर तेवढा चांगला कमबॅक देखील अरफातने केलाय. सलग 2 चेंडू मात्र इथे डॉट टाकल्या गेले. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले. दुसरं षटक चालू असताना 16 या आकड्यापर्यंत. यावेळेस चांगला फटका आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं तर लगेच दुसरी धाव मात्र इथे घेतल्या गेली. दिवसा ढवल्या मैदानामध्ये मात्र 2 धावींची चोरी केली गेली, आणि या 2 धावीने धावसंख्या मात्र पोहोचले जाते टोटल 18 वरती. बघा थोडीशी मिसफिल्डिंग झाली परेश, तर लगेच एक चोरटी धाव मात्र घेतल्या गेली. या एक 2 धावीने देखील धावसंख्या पुढे सरकली जाते, कारण हे 2 चेंडू मगाशी डॉट झाले ते कुठेतरी भरून काढण्याचं काम मात्र या 2 खेळाडू करतायत. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे भावेश तिथे. इथे 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 19 वरती. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आता करायची आहेत 12 चेंडू 22 धावा इथे मात्र करायच्यात. मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. मॅच कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाकडे जाऊ शकते, कारण एखाद्या षटकावरती जर आक्रमण झालं तर सामना जय मल्हार संघ सहज खेचू शकते, परंतु एखादं चांगलं षटक विक्रांत संघाच्या कोणत्या गोलंदाजाने केलं तर मात्र इथे अडचणी सापडू शकतो तो जय मल्हार संघ. मॅच ऑन झाले, मॅच फायर झाले. करायचे टोटल 12 चेंडू मध्ये 22 धावा. इथे मात्र गोलंदाज कोणता गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती येणार? आकाश किबाळा. तिसरं षटक कोण टाकणार? कारण हे प्रमुख षटक असणार आहे. या षटकामध्ये जर इथे मोठ्या धावा आल्या तर विक्रांत संघ अडचणीत येऊ शकतो, आणि जर या षटकामध्ये कमीत कमी धावा जर गोलंदाजाने खर्च केल्या तर मात्र जय मल्हार संघ अडचणीत येऊ शकतो. धडधडे वाढत जाणार, कारण जसे जसे बॉल पडणार, जसजशी मॅच जवळ येणार तस तसे विक्रांत संघाच्या पाठीराख्याची धडधड वाढणार, तर मात्र कुठेतरी जय मल्हार संघाचे देखील धडधड वाढत जाणार. कारण मॅच ही क्वार्टर फायनल, आजच्या दिवसात क्वार्टर फायनलची मॅच पाहताय तुम्ही या मैदानामध्ये. जे मैदान आपण थंड हवेचं ठिकाण म्हणून आपण मात्र ओळखलं जातं, परंतु या ओलंपिया रेसकोर्स मध्ये हे वातावरण आपल्याला वाटतंय गरमागरम, कारण जिथे मॅच झाले गरम तिथे एक चांगली सुंदर मॅच मात्र आपल्याला बघायला भेटते. अर्थातच ती मॅच विक्रांत विरुद्ध जय मल्हार करायच्यात. 12 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज आहे राजेंद्र उर्फ बाळा. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका आहे. इथे मात्र जेल, इथे मात्र विकेटचं पतन. विकेटला मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. त्याची बॅट एक सुंदर फटके मात्र सुरू असलेल्या सामन्यामध्ये विवेकची विकेट निश्चित पडले, पण विवेकनी जर थांबला असता आणि मॅच जर काढली असती तर किरणजीत जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. ते जय मल्हार संघाच्या फलंदाज विवेक याला, पण तो बाद झालाय. जाऊया मैदानाच्या दिशेने. मंगेशजी मोरे ऐकूया त्यांना.
यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर येतोय कणकणी दणदणीत विक्रांत क्रिकेट चषकामधला या इनिंग मधला पहिला षटकार, दुसरा षटकार आणि इथे मात्र स्कोरबोर्ड मात्र हल्ला गेलाय, स्कोरबोर्ड पोहोचतोय सर 25 वरती. एक मोठा फटका, म्हणूनच मी सांगतो मराठीमध्ये म्हण आहे, पदरात टाकलं जवळ घेतलं, जवळ टाकलं लांब लांब, फक्त लांब षटकार ठोकलं. इथे मात्र या षटकाराने धावसंख्या पोहोचल्या गेले टोटल 25 वरती. मॅच पुन्हा एकदा ऑन झालाय, वेग मात्र बॅक टू पॅव्हेलियन गेलाय परंतु इथे उव्वादार फटकेबाजी करतोय राजू. मी मगाशी सांगितलं होतं की जे मल्हार संघाकडे देखील अनेक चांगले फलंदाज आहेत, ते मोठे फटके मारू शकतात. यावेळेस इथे एक चांगला चेंडू इथे मात्र टाकला गेला. इथे पंच मात्र सांगतायत OUT आउट, विकेटचं पतन. समीकरण बदलतंय कारण आता 9 चेंडू उरलेत, करायच्यात 16 धावा. 9 चेंडू 16 धावा मात्र इथे करायच्या आहेत. एक चांगला चेंडू मात्र इथे बालाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलाय. LBW मात्र इथे पकडला गेला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगवलेला परंतु बालाने सांगितलं एक बार तुम्हारी आहे तो दुसरी बार हमारी आहे. इथे मात्र विकेटचं पतन. इथे मात्र राजूला घरचा रस्ता गाठावा लागतो. एक सुंदर चेंडू मात्र टाकला गेला बालाच्या माध्यमातून. मॅच ऑन आहे, करायच्यात 9 चेंडू मध्ये 16 धावा. जर या 3 चेंडू मध्ये जर 6 धावा आल्या तर एक शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगतदार ठरेल. कारण मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. फक्त करायच्या 9 चेंडू मध्ये 16 धावा. कोणता संघ इथे बाजी मारणार, विक्रांत की जय मल्हार? कारण एक विक्रांत हा एक मोठा संघ आहे, एक दादा संघ म्हणून ज्याला ओळखला जाणारा विक्रांत संघ देखील कुठेतरी झुंज देताना दिसतोय जय मल्हार संघाला. जय मल्हार देखील संघ तेवढीच मोठी झुंज विक्रांत संघ बलाढ्य संघ समोर देतोय. करायच्यात आता 9 चेंडू मध्ये टोटल 16 धावा. गोलंदाजीच्या मार्गावरती बाळा, त्याला कुठेतरी कानमंत्र देताना जीत रुजारियो की बाबा अशा गोलंदाजी अशी कर, आपल्याला खूप गरजेची आहे. कारण संघ कुठेतरी संकटात सापडतो की काय. समोर आता आव्हान असेल किरण या फलंदाजाचं. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जीत आहे तिथे लॉंग ऑफच्या दिशेने एक धावच घेतली जाईल. करायच्या 8 चेंडू मध्ये 15 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होत आहे. 8-15 शेवटच्या षटकामध्ये धावा उरणार किती, मॅच जाणार कुठे? हा नक्कीच इथे मात्र गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र दिलं जात असेल की सांभाळून गोलंदाजी कर, कारण हा चेंडू नाही तर तुझ्या हातात मध्ये मॅच दिले गेले. समोर आव्हान असेल मंगेश याचं, या संघाचा कर्णधार आहे. हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव मात्र इथे घेतल्या गेले. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 27. 7 चेंडू 14 धावांचं समीकरण आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणार की डॉट चेंडू येणार? कारण या चेंडू नंतर जर 1-2 धावा आल्या तर वेगळं समीकरण असेल. जर चौकार आला तर मात्र समीकरण असेल. डॉट चेंडू आला तर मात्र वेगळं समीकरण असेल. कारण मॅच कुठे जाणार, मॅच ऑन आहे, मॅच फायर आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला दिसत आहेत. 7 चेंडू 14 धावांची गरज. कुठेतरी धडधड वाढल्या जाते की काय?
यावेळेस इथे मात्र टॉट चेंडू मात्र बघायला भेटतो. एक चांगलं षटक मात्र इथे पडलं जाते. डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. सहा चेंडू 14 धावांची गरज असेल. करायच्यात 6 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा. एक चांगले मॅच ऑन झाले मात्र. सहा चेंडू करायच्या 14 धावा. गोलंदाजीच्या मार्गावरती शेवट षटक टाकण्यासाठी आला आकाश. समोर आव्हान असेल मंगेश याचं. मॅच ऑन होते. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र टाकला गेला होता. पंचांकडे कुठेतरी अपील केली जात आहेत. एक धाव मात्र घेतली जाते. समीकरण बदलते. करायचे 5 चेंडू मध्ये 13 धावा. पंच सांगतायत लेग बाईटचा इशारा मात्र इथे दिला जातोय. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र इथे निर्धाव मात्र चेंडू बघायला भेटतो. एक चांगला एष्टी रक्षक देखील इथे मात्र या मैदानामध्ये बघायला भेटतोय. जर इथे मात्र विकेट काढली तर शैलेश ढेबे यांच्याकडनं 501 रुपयाचं प्राइज असेल आकाशसाठी. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. एक थोडासा खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. येतोय विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व मात्र 5व्या मधला चौकार. आणि या 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 32 वरती. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावांची गरज. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल आकाशला.
यावेळेस इथं मात्र निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. समीकरण बदलतंय. 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 9 धावा. काल इथे आपण पाहिलं 2 चेंडू मध्ये 10 धावा देखील झाल्या होती. ती मॅच होती मुकद्दर विरुद्ध गोल्डन स्टार. 2 चेंडू मध्ये 10 धावा मात्र केल्या होत्या. 2 चेंडू डॉट टाकले तर मात्र 2000 रुपये शैलेश डेबे यांच्याकडनं. इथे मात्र पहिला चेंडू डॉट काढला होता परंतु इथे विकेटची पतन. आता जर हा चेंडू डॉट काढला तर मात्र 2000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. ते 2000 रुपये दिले गेले शैलेश ढेबे विक्रांत संघाचे पॅकर्स यांच्याकडनं असतील. हा एक चेंडू डॉट जर झाला तर मात्र गोलंदाज आकाशला 2000 रुपये मात्र इथे दिले जातील. बंडे बॉयज बी संघ टॉस साठी यायचंय. यस कर्णधार इथे आलाय. वाईट घोषित केला. यस एसपी लेवन संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बंडे बॉयज संघाचा कर्णधार इथे आला आहे. इथे मात्र डॉट चेंडू परंतु याच्या आधीचा अगोदरचा वाईट टाकल्यामुळे 2000 रुपयाचा मानकरी नाही ठरता आला. इथे विजयी झालाय तो विक्रांत संघ. तरी देखील त्यांना 501 रुपयाचा प्राइस दिला गेला. एक शेवटचं षटक होतं आणि खरं ते अप्रतिम षटक टाकलं गेलं. शैलेश डेबे यांच्याकडनं त्याला 500 रुपये रोख मात्र आकाशला दिले गेले. नेक्स्ट मॅच असेल एसपी लेन कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं प्लीज. टॉस केला जाईल या मॅचचा.